विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं सर्वांचं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण इयत्ता 12वीच्या पेपर्स फर्स्टच्या प्रकरण क्रमांक 2 गिअरबॉक्सचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओ क्रमांक 2 ला सुरू करण्याआधी आपण या प्रकरणामधील सुरुवातीला जे काही शिकलो त्याची थोडीशी आपण उजळणी करूया. गेल्या व्हिडिओमध्ये आपण गिअरबॉक्सचा उद्देश, त्यानंतर वाहन रस्त्यावर जात असताना त्याला होणारा विरोध, गिअरचे प्रकार, त्यानंतर गिअरबॉक्सचे तत्व किंवा गिअरचे नियम आणि गिअरबॉक्सची रचना तसेच गिअरबॉक्स शिफ्टिंग मेकॅनिझम यांचा आपण अभ्यास केला. मित्रांनो, या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण सुरुवातीला गिअरबॉक्सचे प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, वाहनावर वापरण्यात येणारे गिअरबॉक्सचे प्रकार हे खालीलप्रमाणे आहेत. याच्यामध्ये मुख्य 2 भाग पडतात. एक मॅन्युअली ऑपरेटेड गिअरबॉक्स आणि दुसरा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. आता मॅन्युअली ऑपरेटेड याचा अर्थ काय, तर जे गिअर हाताच्या साहाय्याने शिफ्ट करून सिलेक्ट केले जातात त्याला आपण मॅन्युअली ऑपरेटेड गिअरबॉक्स असे म्हणतात. हे मॅन्युअली ऑपरेटेड गिअरबॉक्समध्ये जे प्रकार आहे तो म्हणजे पहिला स्लायडिंग मेश गिअरबॉक्स, दुसरा प्रकार आहे कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सिंक्रोमेश गिअरबॉक्स. ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आपण जो प्रकार बघतो त्याला इपिसायक्लिक किंवा प्लॅनेटरी गिअरबॉक्स असं म्हणतात. तर मित्रांनो, आपण सुरुवात जी करणार आहोत ती स्लायडिंग मेश गिअरबॉक्सद्वारे. आता हा जो स्लायडिंग मेश गिअरबॉक्स जो आहे हा गिअरबॉक्स हा पूर्वीच्या वाहनांवर वापरला जात होता, परंतु या गिअरबॉक्समध्ये काही तोटे असल्या कारणानं हा संपूर्ण गिअरबॉक्स सध्याच्या वाहनांवर वापरला जात नाही. तर या गिअरबॉक्समधील पहिला आणि रिव्हर्स गिअर जो आहे हा या गिअरबॉक्सच्या प्रकारानुसार म्हणजे स्लायडिंग मेश गिअरबॉक्सच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी सध्याच्या गिअरबॉक्समध्ये वापरले जातात. आता स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये होतं काय की ज्या वेळेला तुम्ही गिअर शिफ्ट करता किंवा गिअर बदलत असता त्यावेळेला एंगेज होणारा आणि एंगेज केला जाणारा असे दोन्ही गिअरचे दाते एकमेकाला घासून त्यांच्यामध्ये आवाज निर्माण होतो, म्हणून या गिअरबॉक्सला क्रॅशमेश गिअरबॉक्स असे म्हणतात. आता पुढं आपण या गिअरबॉक्सची रचना बघणार आहे. आता स्लायडिंग मेश गिअरबॉक्स याच्या नावावरून आपल्याला गिअरबॉक्सचा जो प्रकार जो आहे तो लक्षात येतो. याला स्लायडिंग मेश का म्हणलेलं आहे, तर स्लायडिंग मेश म्हणण्याचं कारण असं आहे की हा जो गिअरबॉक्स आहे या गिअरबॉक्समध्ये मेन शाफ्ट वरचे जे गिअर आहेत, आता हा समोर तुम्हाला नारंगी रंगामध्ये दिसतो याला आपण म्हणतो मेन शाफ्ट असं म्हणतो. या मेन शाफ्टवरचे गिअर हे मेन शाफ्टवर स्लाइड करून पुढं मागं सरकून ते लेश ऑफ गिअरशी मेश केले जातात, म्हणून याला स्लायडिंग मेश गिअरबॉक्स असं म्हणतो. आता या गिअरबॉक्सची रचना जी आहे या रचनेवर आपण बघूया की हा जो दिसतोय याला आपण गिअर बॉक्स बॉडी असं म्हणतो. या गिअरबॉक्स बॉडीमध्ये या ठिकाणी तुम्हाला खालच्या बाजूला इथं त्याचा ड्रेन नट दिसेल, कारण गिअरबॉक्समध्ये गिअर जे असतात हे एकमेकाला मेश करून त्यामध्ये खूप घर्षण होत असतं, म्हणून या गिअरबॉक्समध्ये एका विशिष्ट लेवलपर्यंत त्यात ऑइलसुद्धा भरलेलं असतं. आता ह्या गिअरबॉक्सची रचना जी आहे या रचनेमध्ये आपण बघूया की या गिअरबॉक्स बॉडीमध्ये इथं बेरिंगच्या साहाय्यानं हा क्लच शाफ्ट बसवलेला आहे. या क्लच शाफ्टलाच आपण या ठिकाणी प्रायमरी शाफ्ट
किंवा इनपुट शाफ्ट असं म्हणतो. आता हा जो शाफ्ट आहे हा बेरिंग आणखीन या ठिकाणी बाहेरच्या बाजूला तुम्हाला एक ऑइल सील दिसेल, या दोन्ही साह्यानं हा इथे बसवलेला आहे. क्लच शाफ्टच्या खालच्या बाजूला हा हिरव्या रंगाचा जो शाफ्ट दिसतोय याला आपण ले शाफ्ट असं म्हणतो. आता हा जो लेफ्ट शाफ्ट जो आहे, या ले शाफ्ट जो बेरिंगच्या साह्यानं या बॉडीमध्ये बसवलेला असतो आणि ले शाफ्टवर हे गिअर बसवलेले असतात. हे गिअर जे असतात हे गिअर ले शाफ्टवर फिक्स असतात, ते पुढे मागे सरकत नाहीत, म्हणतात आपण फिक्स गिअर असं म्हणतो. ले शाफ्टच्या वरच्या बाजूला या नारिंगी रंगामध्ये जो दिसतोय याला आपण मेन शाफ्ट असं म्हणतो. हा मेन शाफ्ट जो आहे, या मेन शाफ्टचं एक टोक हे ले शाफ्ट जो आहे, सॉरी इनपुट शाफ्ट जो आहे, या इनपुट शाफ्टच्या आतल्या बाजूला त्या ठिकाणी बेरिंगच्या साह्याने बसवलेलं आहे. तर दुसरं टोक जे आहे हे इथं तुम्हाला बेरिंग दिसेल, या बेरिंगच्या साह्यानं हे त्या ठिकाणी गिअरबॉक्स बॉडीमध्ये बसवलेलं असतं. आता स्लायडिंग मेश गिअरबॉक्सचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यावरचे सगळे गिअर जे आहेत हे स्पर गिअर्स पद्धतीचे आहेत. सुरुवातीला आपण गिअरचे प्रकार ज्यावेळेस बघितले त्यामध्ये स्पर गिअर, त्यानंतर हेलिकल गिअर, डबल हेलिकल गिअर असे वेगवेगळ्या प्रकार ठिकाणी गिअरचे बघितले. आता ह्याच्यामध्ये जे वापरलेले जे गिअर आहेत हे स्पर गिअर या पद्धतीचे आहेत. हे स्पर गिअर म्हणजे काय, तर ज्या गिअरचे दाते हे गिअर असाशी समांतर असे कट केलेले असतात त्याला आपण स्पर गिअर असे म्हणतात. आता मेन शाफ्टवरचे जे गिअर आहेत, मेन शाफ्टमध्ये काय केलं असतं तर तो जितके फॉरवर्ड गिअरचा गिअर बॉक्स आहे तेवढे गिअर जे असतात हे मेन शाफ्टला इथं बसवलेले असतात. आता हे जे गिअर आहेत हे मेन शाफ्टवर हे चढत्या क्रमाने या ठिकाणी बसवले असतात, तर ले शाफ्टचे गिअर जे आहेत हे उतरत्या क्रमाने या ठिकाणी बसवलेले आहेत. मेन शाफ्ट जो असतो या मेन शाफ्टच्या आतल्या बाजूला इथं तुम्हाला स्प्लाइन्स दिसतील. अशाच प्रकारचे स्प्लाइन्स या गिअरच्या आतल्या बाजूला त्या ठिकाणी दिलेले असतात आणि ते जे स्प्लाइन्स आहेत हे स्प्लाइन्समध्ये हे गिअर हे अडकले असतात आणि त्या स्प्लाइन्समधून त्या ठिकाणी ते पुढे मागं सरकत असतात. आता हे मेन शाफ्टवरचे जे गिअर आहेत या गिअरच्या अंगचीच या ठिकाणी एक रिंग बसवलेली आहे आणि त्या रिंगमध्ये या ठिकाणी सिलेक्टर फोर्कचा जो योग जो असतो, हा सिलेक्टर फोर्कचा योग हा त्या रिंगमध्ये बसलेला असतो. ज्या वेळेला तुम्हाला गिअर बदलायचे असतात त्यावेळेला त्या ठिकाणी सिलेक्टर फोर्क तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तो योग जो असतो तो योग या मेन शाफ्टवरच्या गिअरना मेन शाफ्टवर स्लाइड करून पुढे मागे स्लाइड करून तो त्या ठिकाणी ले शाफ्ट गिअरची त्या ठिकाणी मेश करत असतो. आता याची कार्यपद्धती आपण बघूया. ज्या वेळेला क्लच एंगेज असतो त्यावेळेला क्लच शाफ्टची गती जी आहे क्लच शाफ्ट इनपुट शाफ्टला मिळते. आता क्लच शाफ्ट इनपुट शाफ्ट जो आहे त्याच्यावर असणारा गिअर हा ले शाफ्टवरच्या गिअरशी हा कायम मेश आहे. त्यामुळे ज्यावेळेला इंजिनची गती या क्लच शाफ्ट मार्फत क्लच शाफ्ट गिअरला मिळते त्यावेळेस क्लच शाफ्ट गिअरकडून गती जी आहे ही ले शाफ्ट गिअरला मिळते. तर ले शाफ्ट गिअर फिरायला लागल्यानंतर तो ले शाफ्टला सुद्धा फिरवतो आणि त्याच्यावर असणारे जे फिक्स गिअर जे असतात हे फिक्स गिअर त्याच्याबरोबर फिरायला लागतात. आता ज्यावेळेस गाडी जागेवर हलवताना आपण पहिला गिअर टाकतो. आता या ठिकाणी हा जो गिअर दिसतोय हा पहिला गिअर असं आपण म्हणूया. हा पहिला गिअर जो टाकतो कारण सुरुवातीला गाडी ज्यावेळेस जागेवर आपण हलवत असतो त्यावेळेस ती स्थिर स्थितीमधून गतिमान करताना त्याला जडत्वाचा जो विरोधच असतो तो विरोध टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला तिथं टॉर्कची आवश्यकता, गतीची आवश्यकता नसते. त्यावेळेला आपण पहिला गिअर टाकतो आणि पहिला गिअर टाकल्यानंतर मग जशी आवश्यकता असेल त्यानुसार आपण हे गिअर बदलत जातो. पहिल्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर त्या ठिकाणी चौथा म्हणजे त्या ठिकाणी टॉप गिअर असे या ठिकाणी आपण गिअर हे टाकत असतो. तर अशा प्रकारे हा स्लायडिंग मेश गिअर बॉक्स जो आहे हा स्लायडिंग मेश गिअर बॉक्स तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. आता मित्रांनो या स्लायडिंग मेश गिअर बॉक्समध्ये
शक्तीचं वहन हे कशा पद्धतीनं होतं ते आपण याच्यामध्ये बघूया. आता स्लायडिंग वेज गिअरबॉक्समध्ये शक्तीचं वहन होतं म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही पहिला गिअर ज्यावेळेस टाकता त्यावेळेला पहिल्या गिअरमध्ये शक्तीचं वहन हे कशा पद्धतीनं होतं हे तुम्हाला या आकृतीच्या द्वारे आपण इथं दाखवत आहे. आता या ठिकाणी हा क्लचशाफ्ट गिअर आहे. क्लचशाफ्ट गिअर हा लेशअप गिअरची कायम मेष आहे. त्यामुळे ज्यावेळेस इंजिनची गती या ठिकाणी क्लचशाफ्ट गिअरला मिळते तेव्हा क्लचशाफ्ट गिअर हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो. आता गिअरच्या नियमानुसार ज्यावेळेला क्लचशाफ्ट गिअर जो आहे हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल त्यावेळेला लेशअप गिअर जो त्याला कायम मेष असतो तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल. या ठिकाणी तुम्हाला या बाणाच्या साह्यानं या ठिकाणी तुम्हाला हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारची जी दिशा जी आहे ही या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. आता ज्या वेळेला लेशअप गिअर हा फिरतो त्यावेळेला लेशअपवरचा सगळ्यात लहान गिअरशी मेन शाफ्टवरचा सगळ्यात मोठा गिअर त्या ठिकाणी आपण मेश केलेला असतो. सर्वसाधारणपणे पहिल्या गिअरचा जो रेशो जो असतो तो 1:3 किंवा 1:3.5 अशा पद्धतीचा असतो. म्हणजेच ज्या वेळेला लेशअप गिअरचा 3.5 फेरे स्वतःभोवती होतील त्यावेळेला मेनशाफ्ट गिअरवरचा या गिअरचा एकच फेरा त्या ठिकाणी होईल. म्हणजेच या ठिकाणी फर्स्ट गिअरमध्ये आपल्याला आपण माहिती की फर्स्ट गिअरमध्ये आपण काय करतो तर गाडी ही स्थिर स्थितीमधून गतिमान करत असतो त्यावेळेला आपल्याला टॉर्कची आवश्यकता असते, म्हणजे शक्तीची त्या ठिकाणी आवश्यकता असते. ही शक्ती मिळवण्यासाठी आपण काय करतो तर गाडी फर्स्ट गिअरमध्ये टाकतो. आता लेशअपवरचा गिअर हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतोय मगाशी आपण बघितलं, तर तशाच पद्धतीनं तो ज्यावेळेला या मेनशाफ्ट गिअरशी ज्यावेळेस आपण मेश होतो त्यावेळेस मेनशाफ्ट गिअर जो हा पुन्हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरायला सुरुवात करतो आणि हा मेनशाफ्टवरचा गिअर जो आहे त्या काय करतो तर या मेनशाफ्टला त्याची गती देतो आणि मेनशाफ्टद्वारे ही गती मागं चाकांपर्यंत दिली जाते. अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या गिअरचं हे काम होत असतं. ज्या वेळेला पहिल्या गिअरमधून तुम्ही तुमची गाडी सेकंड गिअरमध्ये टाकता, सेकंड गिअरमध्ये ज्यावेळेस टाकता त्यावेळेला मेन शाफ्टवर असणारा जे स्लायडिंग फोर्स जी असते ती त्यावेळेस सेकंड गिअरशी आपण मेश करतो आणि सेकंड गिअर जो आहे हा मेन शाफ्टवर सरकून लेशअप गिअरशी त्या ठिकाणी आपण मेश करतो. आता सेकंड गिअरमध्ये गिअर रेशो जो असतो 1:2 अशा पद्धतीचा आहे. म्हणजे लेशअप गिअरपेक्षा मेनशाफ्टवरचा गिअर हा थोडासा 2.5 पट मोठा आहे. आता सेकंड गिअरमध्ये काय होतं की या ठिकाणी टॉर्क थोडासा कमी होतो आणि गती थोडीशी वाढवली जाते. आता याच्यामध्ये कसं होतं बघा, क्लचशाफ्ट गिअरकडनं गती ही लेशअप गिअरला मिळाली, लेशअपच्या 2 नंबरच्या गिअरकडून मेन शाफ्टच्या 2 नंबरच्या गतीला या ठिकाणी शक्तीचं वहन झालं आणि या गिअरचा आतल्या बाजूला जे स्प्लाइन्स आहेत त्या स्प्लाइन्सच्या सहाय्याने हीच गती कोणाला दिली जाते तर या ठिकाणी मेनशाफ्टला दिली गेली आणि मेनशाफ्टद्वारे ती चाकांपर्यंत दिली जाते. हे झालं सेकंड गिअरचं. ज्यावेळी तुम्ही तिसरा गिअर टाकता तर तिसऱ्या गिअरमध्ये त्या ठिकाणी टॉर्क आणखीन कमी होतो. या ठिकाणी हा जो गिअर रेशो आपण म्हणतो तो हा 1:1.5 अशा पद्धतीचा साधारणतः असतो. आता मी सांगतो त्याप्रमाणे असतो असं नाही, प्रत्येक वाहनामध्ये त्या ठिकाणी गिअर रेशो हा त्या गाडीच्या डिझाईननुसार थोडाफार वेगळा असतो, पण आपण सर्वसाधारणपणे आपण असं मानूया की या ठिकाणी थर्ड गिअरमध्ये हा तिसरा गिअर जो असतो हा मेनशाफ्टवरचा गिअर हा लेशअपच्या गिअरपेक्षा 1.5 पट मोठा आहे असं आपण मानूया. आता या गिअरमध्ये काय होतं बघा की ज्यावेळेस तिसरा गिअर तुम्ही टाकता तेव्हा सिलेक्टर फोर्क तिसऱ्या गिअरला मेनशाफ्टवर स्लाइड करतो, आणखीन तो या लेशअप गिअरशी त्या ठिकाणी त्याला मेश करतो. आता तिसऱ्या गिअरमध्ये काय होतंय बघा की क्लचशाफ्टकडनं आलेली गती ही लेशअपला मिळाली, लेशअपकडनं ती लेशअपच्या तिसऱ्या गिअरकडून मेनशाफ्टच्या तिसऱ्या गिअरला या ठिकाणी गती दिली गेली. आता यामध्ये काय झालं की लेशअप गिअरचे स्वतःभोवती 1.5 फेरा पूर्ण होईल त्यावेळेला मेनशाफ्टवरच्या गिअरचा स्वतःभोवती हा एकच फेरा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि अशा पद्धतीनं
त्या ठिकाणी मेनशाफ्टवर असणाऱ्या हा तिसऱ्या गिअरच्या जे आतल्या बाजूला जे स्प्लाइन्स आहेत त्या स्प्लाइन्सच्या साह्यानं ती गती या मेनशाफ्टला दिली जाते आणि तिसऱ्या गिअरमध्ये असणारं शक्ती संक्रमण हे आपण चाकांपर्यंत पोहोचवत असतो. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा ज्याला आपण टॉप गिअर असं नाव दिलेलं आहे. टॉप गिअर म्हणजे काय तर चौथा गिअर. चौथ्या गिअरमध्ये काय केले बघा. चौथ्या गिअरमध्ये या ठिकाणी हा जो शिफ्टिंग मेकॅनिझमद्वारे हा गिअर जो आहे हा गिअर ह्या डायरेक्ट लेश ऑफ गिअर या ठिकाणी आपण जोडलेला आहे. सॉरी क्लच ऑफ गिअरला त्या ठिकाणी आपण जोडलेला आहे. आता या ठिकाणी काय होते बघा की क्लच ऑफ गिअरची गती काउंटरशाफ्टला गिअरला मिळतेच, परंतु आता इथं काय झालं मेनशाफ्टचा तिसरा गिअर जो आहे तो त्याच्या स्प्लाइनच्या साह्याने आपण पुन्हा जोडलाय तर डायरेक्ट त्या ठिकाणी या क्लच ऑफ गिअरला जोडलेला आहे. आता याच्यामुळे काय झालं क्लच ऑफ गिअरची गती जी आहे ते आहे अशी या ठिकाणी मेनशाफ्टला दिली जाते. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी गती कमी करून टॉर्क वाढवणं वगैरे असं काही होत नाही. तर या ठिकाणी क्लचशाफ्टची जी असणारी गती ही जशीच्या तशी मेनशाफ्टला या ठिकाणी दिली जाते. टॉप गिअरमध्ये आपण बघतो टॉप गिअरमध्ये त्या ठिकाणी टॉर्क हा अत्यल्प असतो, परंतु गाडीची गती इंजिनची गती जी आहे ही सगळीच्या सगळी या ठिकाणी मेनशाफ्टला दिली जाते आणि याच्यामध्ये वेग वाढतो. अशा प्रकारे टॉप गिअरची रचना असते. याच्यामध्ये आपण हा गिअर रेशो हा एकास एक असा मानलेला आहे. म्हणजे क्लचशाफ्टची गती जशी तशी मेनशाफ्टला दिली आहे म्हणून या ठिकाणी आपण हा गिअर रेशो जो आहे हा एकास एक असा मानलेला आहे. आता यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग असा जो भाग आहे तो म्हणजे रिव्हर्स गिअर. रिव्हर्स गिअरमध्ये आपण बघितलं की गिअरचे जो आपण सुरुवातीला फायदे म्हणजे गिअरची आवश्यकता जी बघितली त्यामध्ये आपण बघितलं की इंजिनची फिरण्याची गती की दिशा इंजिनची फिरण्याची दिशा न बदलता आपण गाडी रिव्हर्स गिअरमध्ये मागं घेऊ शकतो. तर हे कसं या ठिकाणी शक्य होतं तर गिअरचे नियम जे आहेत या गिअरच्या नियममध्ये बघतो की ड्रायव्हिंग गिअर आणि ड्रिव्हन गिअर असतात यांची फिरण्याची दिशा ही वेगवेगळी असते, म्हणजे ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. आता या ठिकाणी काय केलेलं आहे तर ड्रायव्हिंग गिअर आणि ड्रिव्हन गिअर यांच्या दरम्यान इथे तिसरा गिअर या ठिकाणी बसवलेला आहे. आणि तिसऱ्या गिअरमध्ये काय झालं बघा तर क्लचशाफ्ट हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरला, त्याला जोडलेला लेश ऑफ गिअर हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरला. आता या ठिकाणी काय केलंय तर लेशाफ्ट आणि मेनशाफ्ट यांच्यामध्ये एक ऍडिशनल गिअर या ठिकाणी जोडलेला आहे, याला आपण म्हणतो रिव्हर्स आयडलर गिअर. हा रिव्हर्स आयडलर गिअर हा एक रिव्हर्स आयडलर गिअर शाफ्टच्या साह्यानं तो या गिअरबॉक्सच्या बॉडीमध्ये बसवलेला असतो. आता हा ऍडिशनल गिअर इथं जोडल्यामुळे इथं काय झाले बघा तर लेश ऑफ गिअर हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरला, तर हा रिव्हर्स आयडलर गिअर हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरला. आता तो क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरला त्यामुळे काय झालं की त्याच्याशी जोडलेला मेनशाफ्टचा फर्स्ट गिअर जो आहे हा उलट्या दिशेने जर फिरतो. या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की हा समजा क्लॉकवाईज डायरेक्शन फिरला तर या ठिकाणी हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं त्या ठिकाणी फिरलेला आढळून येतो. अशा प्रकारे काय होतं की इंजिनची फिरण्याची दिशा जी एक असेल त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी मेनशाफ्ट हा फिरतो आणि गाडीची चाकं उलटी फिरून तुमची गाडी ही मागच्या दिशेने येते. तर मित्रांनो अशा प्रकारे या स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये आपण शक्ती संक्रमण कशा पद्धतीने होतं हे आपण बघितलेलं ह्या आकृत्यांच्या साह्याने आपण हे या ठिकाणी बघितलेलं आहे. आता याच्यानंतर पुढचं याच्यामध्ये भाग तर आपण म्हणतो न्यूट्रल गिअर. म्हणजे तुम्ही गिअरबॉक्सची जर रचना जर बघितली तर ती साधारणतः एच आकारामध्ये असते. त्या एच आकारामध्ये एका बाजूला फर्स्ट गिअर, खाली सेकंड गिअर, त्यानंतर पुन्हा थर्ड, टॉप, त्यानंतर पाचवा आणि रिव्हर्स अशा प्रकारे या ठिकाणी ती रचना केलेली असते. तर ज्या वेळेला तुमची गाडी कुठल्याच गिअरमध्ये नसते, फर्स्ट गिअरमध्ये ना सेकंड गिअरमध्ये, त्यावेळेला मेन शाफ्टवरचा कुठलाच गिअर हा लेश ऑफ गिअरशी त्या ठिकाणी मेश केलेला नसतो. अशा स्थितीला आपण न्यूट्रल गिअर पोझिशन असं नाव दिलेलं आहे. ही न्यूट्रल गिअर पोझिशन म्हणजे काय तर गाडी ज्यावेळेस तुम्ही
थांबवता त्यावेळेला पहिल्यांदा ती न्यूट्रल ब्रेक दाबून आपण काय करतो, गाडी थांबवतो आणि ती न्यूट्रलमध्ये करतो. आणि न्यूट्रलमध्ये केल्यानंतर मध्ये गाडी काय होते, तर इंजिनची गती ही मागच्या चाकाने दिली जात नाही आणि त्यानंतरच आपण त्या ठिकाणी गाडी थांबवायचं काम हे करत असतो. या न्यूट्रल गिअर पोझिशनमध्ये काय होतं, तर इंजिन फिरतंय, परंतु त्याची फिरण्याची गती जी आहे ही प्रोपेलर शाफ्ट किंवा मागे डिफरन्शियल किंवा मागच्या चाकाने ही दिली जात नाही. तर अशा प्रकारे हा स्लायडिंग मेश गिअर बॉक्स या ठिकाणी आपण बघितला. आता या गिअर बॉक्सचे फायदे काय आहेत, तर पहिला फायदा असा काय, तर या स्लायडिंग मेश गिअर बॉक्समध्ये त्या ठिकाणी याची रचना खूप सोपी आहे. स्लायडिंग मेश गिअर बॉक्सची रचना ही सोपी आहे. दुसरी गोष्ट अशी की याची दुरुस्ती करणं हे अतिशय सोपं असतं. याचा तिसरा फायदा असा आहे की टॉर्क ट्रान्समिशन या गिअरद्वारे चांगल्या प्रकारे केलं जातं. आपण ज्या स्पर गिअरचा आपण ज्यावेळेस अभ्यास केला, आपल्याला माहिती आहे की या स्लायडिंग मेश गिअर बॉक्समध्ये आपण स्पर गिअरचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आता स्पर गिअरमध्ये होतं काय की याच्या एकाच गिअरचा एक दात दुसऱ्याच गिअरच्या एकाच दाताशी त्या ठिकाणी संनिहित असल्याने त्या ठिकाणी टॉर्क ट्रान्समिशन जे शक्तीचं संक्रमण हे खूप चांगल्या प्रकारे केलं जात असतं. पण मित्रांनो, याचे जसे फायदे आहेत तसेच याचे तोटे पण आहेत. आता याचे तोटे काय काय आहेत, तर पहिली गोष्ट अशी की मागाशी सांगितल्याप्रमाणे याच्या एका गिअरचा एकच दात लेशाप्रच्या गिअरच्या एकाच दाताशी त्या ठिकाणी तो जुळत असल्या कारणानं शक्ती संक्रमण करण्यासाठी खूप त्या ठिकाणी गिअरवर दाब पडतो आणि हा दाब सहन करण्यासाठी याचे टीथ जे असतात हे खूप मजबूत असे ठेवावे लागतात. त्यामुळे काय होतं, तर गिअरचा आकार वाढतो आणि गिअरचा आकार जसा वाढेल तसं त्या ठिकाणी गिअरबॉक्सचा सुद्धा आकार वाढतो आणि गिअरबॉक्सचा आकार जेव्हा वाढेल त्यावेळेला त्या गिअरबॉक्सचं वजन सुद्धा वाढत असतं. आता याचा दुसरा तोटा काय आहे, तर ज्या वेळेला मेन शाफ्टवरचा गिअर हा ले शाफ्ट गिअरशी ज्यावेळेस तुम्ही मेश करत असता किंवा मेश करता त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात घर्षण निर्माण होतं आणि घर्षण आणि उष्णता ही जास्त निर्माण होत असल्या कारणानं काय होतं, हे गिअरचे टीथ जे असतात हे खूप लवकर या ठिकाणी झिजतात. त्यामुळे काय होतं की ह्या गिअर बॉक्सला मेंटेनन्स हा खूप असतो. त्याचा तिसरा दोष असा आहे की ज्यावेळेस तुम्ही गिअर सिलेक्ट करत असता त्यावेळेला एका गिअरमधून जर दुसऱ्या गिअरमध्ये ज्यावेळेस तुम्ही गाडी घेत असता त्यावेळेला काय होतं की त्या ठिकाणी त्यामध्ये हे गिअर एकमेकांचे मेश होत असताना त्या ठिकाणी हादरे बसतात आणि तेच हादरे जे आहेत हे संपूर्ण त्या ठिकाणी ट्रान्समिशन सिस्टीमला सुद्धा त्या ठिकाणी बसतात. याचा चौथा दोष काय आहे, याचा चौथा दोष असा आहे की गिअर बदलत असताना मेन शाफ्टवरचा गिअर हा ले शाफ्ट गिअरशी मेश करत असताना यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा आवाज हा ठिकाणी होत असतो आणि हा होणारा आवाज जो आहे या आवाजामुळं त्या ठिकाणी ड्रायव्हरला तसेच त्या ठिकाणी बसलेल्या पॅसेंजरला त्या ठिकाणी ते अतिशय धोकादायक म्हणू शकत नाही, पण त्या ठिकाणी तो आवाज हा कर्कश आवाजासारखा सहन होत नाही. म्हणून या स्लायडिंग मेश गिअरबॉक्सला जे नाव दिलेलं आहे हे क्रॅश मेश गिअरबॉक्स असं या ठिकाणी ह्याचं नाव दिलेलं आहे. मित्रांनो, स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये ह्या अशा प्रकारचे दोष असल्या कारणानं सुरुवातीच्या वाहनांमध्ये आपण या स्लायडिंग मेश गिअरबॉक्सचा वापर हा केलेला आहे, परंतु सध्याच्या वाहनांमध्ये या गिअरबॉक्सच्या याच्यामध्ये तोटे खूप असल्या कारणानं सध्या हा गिअरबॉक्स हा वापरला जात नाही आहे. पण हा गिअरबॉक्स यामध्ये वापरला जरी जात नसला तरी सुद्धा आपण मगाशी बघितलं की शक्ती संक्रमण करण्यासाठी टॉर्क ट्रान्समिशन करण्यासाठी हे जे गिअर आहेत हे गिअर हे खूप चांगल्या प्रकारे काम करत असल्या कारणानं सध्याच्या वाहनांमध्ये पहिल्या गिअरसाठी तसेच रिव्हर्स गिअरसाठी
आपण या पद्धतीचा किंवा स्लायडिंग मेश गिअरबॉक्सच्या या स्पर गिअरचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्लायडिंग मेश गिअरबॉक्स विषयी जी माहिती घेतली, ही माहिती आपल्या सगळ्यांना समजली असेल असं मी समजतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.